बालमित्रांनो, दुनियेमध्ये फुलांची निसंभक्ती जर कोणी करत असेल तर ती लहान मुलेच होत. फुले पाहिले म्हणजे मुले वेडी बनतात. फुलांच्या बागेमध्ये तासनतास भटकणारी मुले कुणी पाहिली नाहीत. फुलांप्रमाणे हुबेहूब दिसणारी फुलपाखरे हे मुलांचे खेळगडी आहेत. फुलपाखरांच्या मागे त्यांना पकडण्यासाठी धावत असता कितीतरी मुलांनी आपली ढोपरे फोडून घेतली आहेत. फुलांचे वेड मुलांनाच का आहे? बायकांना पण फुले फार आवडतात. बायकांना फुलांची आवड नसती तर निरनिराळ्या प्रकारच्या फुलांच्या वेण्या कोणी केल्या असत्या? हार, गजरे नि माळा करून देवाच्या तस्बिरी कोणी सजवल्या असत्या? आपल्या सौंदर्याचे प्रतिबिंब फुलांमध्ये पाहून बायका त्याच्यावर मोहित होत असतात. फुलांचे रंग सुंदर व आकारही सुंदर. त्याचे शरीर नाजूक नि वास पण मोहक. फूल ही इतकी सुंदर वस्तू आहे म्हणूनच ती आपण देवाला वाहतो. फुले लवकर कोमेजतात. कागदाची सुंदर फुले आपण तयार करतो. ती पुष्कळ दिवस टिकतात. आपल्या डोळ्यांना ती आल्हाद देतात. पण त्यांना वास कुठून असणार? म्हणून ती आपल्या मनास प्रसन्न करू शकत नाहीत. पण फुलांचे वास टिकवण्यासाठी मनुष्याने त्याचे अत्तरे तयार करण्याची युक्ती शोधून काढली. असे सांगतात की दिल्लीचे मोगल बादशाह मोठे चैनी होते. ते हस्तिदंताची सुंदर फुले तयार करून त्याच्यामध्ये अत्तर भरून ठेवत व त्याचा वास घेत. आपल्या भारत देशात युक्त प्रांतातील कनौज शहर हे फुलांच्या अत्तरासाठी सुप्रसिद्ध आहे. या शहरात सहज फेरफटका केला तर मन निरनिराळ्या अत्तराच्या वासाने कसे भरून जाते. म्हणूनच या शहराला सुगंधी शहर असे म्हणतात. अत्तरे नसती तर या शहराचे नाव सबंध जगात गाजले नसते. या शहराच्या आजूबाजूच्या भागात शेतीच्या खालोखाल अत्तरे तयार करण्याची धंद्यात जास्तीत जास्त माणसे राबत असतात. इथले प्रत्येक घर म्हणजे अत्तराचा एक लहानसा कारखानाच आहे म्हणा ना. इथून साऱ्या हिंदुस्थानात काय पण इंग्लंड, जर्मनी व अमेरिकेसारख्या परदेशात पण उची अत्तरे रवाना होतात. अत्तरे तयार करण्यासाठी मूळ चंदनी तेल लागते म्हणून इथे चंदनी तेलाचे कारखाने आहेत. मैल मैल लांबीचे गुलाब, केवडा व मोगऱ्यांचे बगीचे तयार केले आहेत. सुवासिक तेलास लागणाऱ्या तिळाच्या तेलाचे शेकडो घाणे इथे आहेत. बाटल्या व भांडी तयार करण्याचे कारखाने आहेत. अत्तराच्या व्यवसायामुळे इथल्या रेल्वेस व पोस्ट खात्यास फार मोठी कमाई होते. मोठ्या कारखान्यातून अत्तरे खरेदी करून त्याच्या लहान लहान बाटल्या भरून विकणारे अडते इथे हजारो आहेत. दरमहा लाखो रुपयांचे अत्तरे इथे तयार होतात व हजार कुटुंब त्यावर पोट भरतात. ही सर्व फुलांची कृपा नाही का? अत्तराचा मूळ शोध कोणी लावला ते तुम्हाला माहीत आहे काय? दिल्लीच्या बादशाची एक सुंदर राणी होती. तिचे नाव नूरजहाँ. तिला गुलाबाचे फुले फार आवडत. आपल्या आजूबाजूस ती नेहमी ताज्या गुलाबाच्या फुलांनी भरलेला सोन्याचा फुलदाणा ठेवत असे. आंघोळीच्या गरम पाण्यात गुलाबाची ताजी फुले टाकून ती स्नान करत असे. एके दिवशी स्नानाच्या पाण्यावर एक लहानसा तेलाचा बिंदू तरंगताना तिला दिसला. सहज गमतीने तिने तो तळहातावर घेऊन चोळला व त्याचा वास घेतला. गुलाबाच्या घमघमाटाने तिचे मन मोहून गेले. हाच गुलाबी अत्तराचा जन्म.